हे पाईपलाईन 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. खाली वर जातो. त्याच्यातून 6,500 आपले कट्टर लोक. हे पाईपलाईन 1 नंबर 2 नंबर 3 नंबर पूर्ण यांच्या जीवावर सगळे निवडून येतात, पण यांची सुखसुविधा काही केल्या जात नाही. इथल्या लोकांना संडास बाथरूमसुद्धा बांधलेलं नाही आहे. लोक बाहेर ओपनवरती बसतात. आणि हे रोडची दशा बघा. हे असं हे पाईप सगळे निघालेले खड्डे. आणि इथे पाऊस असल्यावर थोडा पाऊस आला तरी एवढं पाणी भरतं. एवढे वर्ष झाले कंटिन्यू येऊन, पण सत्य आहे तिथलं कामं काही होत नाही. महानगरपालिका काय काम करते काय माहीत नाही. आज आम्ही इकडे असेच 4-5 जणं सर्वेसाठी फिरलो, तर ही इकडे अशी ही दशा आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे. हे आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे इकडे थोडा सर्वे चालू केलेला आहे. तर ह्या रोडची अशी दशा आहे. एवढं मोठं सोमय्या हॉस्पिटल असून फक्त जाण्यासाठी हा रस्ता. याच्याच बाजूला इथे सोमय्या हॉस्पिटल एकदम जवळ आहे. एवढं मोठं सोमय्या हॉस्पिटल. आणि इथे जायला हा बघा हा एवढा रोड जायला आहे. पेशंट बी नेते खांबा लावून. इथून जर पेशंट न्यायचं असेल तर इथून एका पेशंटला घेऊन कसे जाणार. ह्या एवढ्या छोट्याशा गल्लीतून पेशंटला घेऊन जायला लागते. आणि इथले हे लोक